नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन अशी जॉब अपडेट. आजची जॉब अपडेट आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत SSC कॉन्स्टेबल, GD, CAPF, SSF, रायफलमॅन, आसाम रायफल अँड सेपॉय इन NCP अशा प्रकारच्या विभागामध्ये जे आहे एक मेगा भरती निघालेली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया दिनांक 5 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 राहणार आहे. यामध्ये फॉर्मसाठी पेमेंट जे आहे तुम्ही 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत करू शकता. फॉर्ममध्ये तुम्हाला काही करेक्शन करायचं राहिलं तर 5 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2024 या दरम्यान तुम्ही करू शकाल. यामध्ये जे आहे जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025मध्ये यासाठीची CBT बेस एक्झामिनेशन जी आहे ही घेतली जाणार आहे. यामध्ये जी ऑनलाईन परीक्षा आहे ती तुम्ही 13 रिजनल लँग्वेजेसमध्ये देऊ शकता. ज्यामध्ये महाराष्ट्रासाठी जर आपण बघितलं तर मराठी, हिंदी, अशा कोकणी अशा भाषेमध्ये तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. यासोबत आणखी पण इतर लँग्वेजेस आहेत. जी लँग्वेज तुम्हाला सोपी जाईल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही यामध्ये परीक्षा जी आहे ही देऊ शकाल. यानंतर तुमची फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट अशा प्रकारच्या एक्झामिनेशन जे आहे कंडक्ट केल्या जातील. यामध्ये जे आहे मित्रांनो पे स्केल जर बघितलं तर 18,000 ते 56,900 पर्यंतचं राहणार आहे. आणि यामध्ये जे आहे पोस्ट ऑफ सेपॉय इन NCB यामध्ये 21,700 ते 69,100 रुपये राहणार आहे. यामध्ये व्हॅकन्सीजचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहे. मेल कॅटेगरीच्या जागा 35,612 आहे. फिमेल कॅटेगरीसाठी 3,869 जागा आहे. अशा प्रकारे एकूण जागांची संख्या 39,481 आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज आणि वेगवेगळ्या कास्ट कॅटेगरीनुसार यामध्ये जागांचा तपशील त्यांनी दिलेला आहे. या व्यतिरिक्त जे राज्यनिहाय किती जागा आहे डिपार्टमेंटनुसार त्याची एक सेपरेट PDF त्यांनी जाहीर केलेली आहे. ती जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे. तेथून ही जाहिरात तसेच इतर जे व्हॅकन्सी डिटेल्सचा चार्ट आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकाल. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जे आहे 10% व्हॅकन्सी ज्या राहिल्या एक सर्व्हिसमॅनसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. तर यामध्ये ऑल इंडिया कॅन्डिडेट इलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता. एज लिमिट जर बघितली मित्रांनो तर 1 जानेवारी 2025ला तुमचं एज त्यांनी कॅल्क्युलेट केलेलं आहे. यानुसार तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 23 वर्ष असलं पाहिजे. यामध्ये SC ST साठी 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे. OBC साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे. यामध्ये आणखी त्यांनी इतर इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे मित्रांनो. तर यामध्ये जर आपण त्याविषयी माहिती बघितली तर एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये जर बघितलं तर 1 जानेवारी 2025पर्यंत तुम्ही इयत्ता 10वी पास असले पाहिजेत. यानंतर जे आहे येथे दिलेलं आहे की NCCचं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर जे काही मॅक्सिमम मार्क्स राहतात एक्झामिनेशनमध्ये त्यामध्ये तुम्हाला 5% मार्क्स बोनस दिले जातील. C कॅटेगरीचं सर्टिफिकेट असेल तर B साठी 3% आणि A कॅटेगरीसाठी 2% तुम्हाला बोनस मार्क्स दिले जातील. यामध्ये 1 जानेवारी 2025पर्यंत तुमचं जे काही एज्युकेशन आहे हे पूर्ण असलं पाहिजे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे. यामध्ये पोस्ट प्रिफरन्ससुद्धा तुम्हाला फॉर्ममध्ये टाकायचं आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 राहणार आहे. यामध्ये ॲप्लिकेशन फी जर बघितली मित्रांनो तर ओपन, OBC, EWSच्या मेल कॅन्डिडेटसाठी 100 रुपये शुल्क त्यांनी आकारलेलं आहे. तर महिला कॅटेगरी जे आहे, महिला उमेदवार आहे सर्व कॅटेगरीच्या, त्यांना कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही. या व्यतिरिक्त SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, एक सर्व्हिसमॅनच्या कॅन्डिडेटसाठी सुद्धा कुठल्याही प्रकारचं शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं नाही आहे. यासाठी फॉर्ममध्ये करेक्शनची डेट 5 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर या दरम्यान राहणार आहे. अशा प्रकारे एकूण 3 दिवसाचा कालावधी त्यांनी यामध्ये फॉर्म करेक्शनसाठी तुम्हाला दिलेला आहे. यामध्ये एक्झामिनेशन सेंटर्सची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. महाराष्ट्रासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर वेस्टर्न रिजनमध्ये तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता कोणकोणते एक्झाम सेंटर्स उपलब्ध आहे. एकदा तुम्ही जे फॉर्ममध्ये सेंटर्स टाकाल, ज्या रिजनचे टाकाल त्या रिजनमध्येच तुमची एक्झामिनेशन जी आहे ही कंडक्ट केली जाईल. यामध्ये कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन जी राहील यामध्ये जनरल इंटेलिजन्स रिजनिंगची 20 प्रश्न राहतील, जनरल नॉलेजचे 20, यानंतर एलिमेंटरी मॅथमॅटिक्सचे 20 आणि इंग्रजी किंवा हिंदीचे 20 क्वेश्चन तुम्हाला यामध्ये विचारले जातील. अशा प्रकारे 60 मिनिटाची ही एक्झामिनेशन राहील.
ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स यामध्ये तुम्हाला विचारले जातील. यामध्ये 1/4ची निगेटिव्ह मार्किंगसुद्धा एक्झामला राहणार आहे. यासाठीचं सिलेबस त्यांनी इथे दिलेलं आहे. जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, जनरल नॉलेज, एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, इंग्लिश आणि हिंदी. यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट तुमची घेतली जाईल जर तुम्ही लेखी परीक्षेमध्ये जर पासआउट झाले तर. त्यानंतर जे आहे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट राहील. यामध्ये फिजिकल इफिशियन्सी टेस्टमध्ये मेल कॅन्डिडेटसाठी 5 किलोमीटरची रनिंग राहील, 24 मिनिटामध्ये कंप्लीट करायची आहे. फिमेलसाठी 1600 मीटरची रनिंग 8.5 मिनिटामध्ये कंप्लीट करायची आहे. यामध्ये मेल कॅन्डिडेटला 1600 मीटरची रनिंग 7 मिनिटामध्ये आणि फिमेल कॅन्डिडेटला 800 मीटरची रनिंग 5 मिनिटामध्ये जे आहे. हे जे 1600 मीटर आणि 800 मीटर जे राहील हे मेल आणि फिमेलसाठी हे फक्त लद्दाख रिजनसाठी आहे. आणि वरचं जे 5 किलोमीटर 24 मिनटं आणि 1600 मीटर 8.5 मिनटं हे जे आहे हे अदर दॅन लद्दाख रिजनसाठी राहील. तर अशा प्रकारे आहे. यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्टमध्ये तुमची हाईट कॅल्क्युलेट केली जाईल, ज्यामध्ये तुमची हाईट कमीत कमी 170 सेंटीमीटर भरली पाहिजे. फिमेल कॅन्डिडेटसाठी 157 सेंटीमीटर हाईट त्यांनी मागितलेली आहे. यामध्ये हाईटमध्ये रिलॅक्सेशन लागू राहणार आहे. यामध्ये सर्व कॅटेगरीच्या ST कॅटेगरीसाठी जर बघितलं तर मेल कॅन्डिडेटची हाईट 162.5 सेंटीमीटर आणि फिमेलसाठी 150 सेंटीमीटर हाईट त्यांनी मागितलेली आहे. यानंतर नॉर्थ ईस्टर्न रिजनसाठी हाईटमध्ये आणखी रिलॅक्सेशन दिलेलं आहे. वेगवेगळ्या कास्ट कॅटेगरीसाठी सुद्धा यामध्ये काही स्पेसिफिक रिझर्वेशन त्यांनी दिलेलं आहे. त्यानुसार तुम्ही यामध्ये हाईट्सचा क्रायटेरिया चेकआउट करू शकता. चेस्ट जर बघितली तर मेल कॅन्डिडेटसाठी छाती न फुगवता 80 सेंटीमीटर आणि फुगून 85 सेंटीमीटरपर्यंत त्यांनी मागितलेली आहे. चेस्टमध्ये सुद्धा रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे. यामध्ये स्पेसिफिक कॅटेगरीसाठी यामध्ये चेस्टमध्ये सुद्धा रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे. यानंतर मेडिकल एक्झामिनेशन आणि इतर तपशील त्यांनी या नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये तुमची ही सुरुवातीला ऑनलाईन एक्झाम, त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट अशा प्रकारच्या टेस्ट तुमच्या घेतल्या जातील. तर मित्रांनो 39,000पेक्षा जास्त जागांसाठी ही भरती निघालेली आहे. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे 10वी पास असलेल्या उमेदवारासाठी. तर जर तुम्ही इलिजिबल असाल, इच्छुक असाल तर यासाठी जरूर अर्ज करा आणि शेवटच्या तारखेपर्यंत वाट बघू नका. लवकरात लवकर अर्ज करा, कारण शेवटच्या तारखेपर्यंत जर अर्ज करायला गेले तर पोर्टल जे आहे हे व्यवस्थित वर्क करत नाही. त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.